माझं गाव माझा जिल्ह्यामधून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर शहरात विद्युत रोषणाई। पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हायवेपासून मंदिरापर्यंतचा परिसर उजळून निघाला। सोलापूरच्या माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण, रिंगणात वारकरी मोठ्या संख्येने सहभागी। वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटनेत वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार, सरकारकडून परिपत्रक जारी। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी 11 पुजाऱ्यांची नियुक्ती। मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य विठ्ठल रुक्मिणीची पूजा करेल। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धुळे आगारातून पंढरपूरसाठी विशेष बस। एसटीच्या धुळे आगाराकडून तब्बल 255 बसेसची व्यवस्था। सांगलीत ज्येष्ठ अमावस्येला तडकडताईचा उत्सव साजरा। अंगावर साडी, काळा मुखवटा, हातात सूप घेऊन तडकडताई शहरात धावते। दैत्य संहाराच्या आख्यायिकेनं या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात। परभणीसह जिल्ह्यात अनेक दिवसांनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जुलैच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। पुण्यातील नद्यांच्या पूररेषा 4 महिन्यात नव्यानं निश्चित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। पुणे शहरात कमी पावसामध्ये देखील निर्माण होणारी पूरसदृश स्थिती, नदी पात्रात होणारी बांधकामं या पार्श्वभूमीवर हे आदेश। नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। जिल्ह्यात 75% पेरण्या पूर्ण। सर्वाधिक 4 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे। नाशिक शहरात डेंग्यूचे 100हून अधिक रुग्ण, आरोग्य विभाग अलर्टवर। मुंबई स्कूल बस मालकांचा 2 जुलैपासूनचा बेमुदत संप मागे घेण्यात आलाय। संघटनांच्या प्रतिनिधींची उद्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक। ई चलान आणि यंत्रणांच्या मनमानी विरोधात त्यांचा संप होता। पुणे मुंबईतील स्कूल बस चालकांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे मागे, मात्र अवजड वाहनांचे चालक चक्काजामवर ठाम असल्याची संघटनांची माहिती आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना युवतीचा तोल गेला, पण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या निराला बाजार परिसरात हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला। कार चालकानं ज्येष्ठ नागरिक आणि तरुणीला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। कोल्हापूरच्या कागल तालुक्यात शिक्षक निसार मुल्ला याचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन उघड। संतप्त पालक आणि जमावाकडून शिक्षकाला वर्गातून बाहेर खेचून मारहाण। जळगावातील शिवतीर्थ मैदानावर विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांनी धरणे आंदोलन केलं। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे। भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात अनगाव येथे भाजपचं रास्ता रोको आंदोलन। अध्यक्ष निलेश गुरव यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांचा मोठ्या संख्येनं सहभाग। सांगोला शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। यावेळी सहमतीशिवाय जमिनी घेऊ देणार नाही आणि शिवारात पाऊलही ठेवू देणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा। बेळगावच्या हिरेनंदी गावात प्रेमी युगुलाची रिक्षात आत्महत्या। घरच्यांच्या विरोधामुळे टोकाचा निर्णय घेतला। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरणात बुडालेल्या तरुणाचा 3 दिवसांनंतर मृतदेह सापडला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। रायगडच्या काशीद समुद्रकिनारी पुण्याहून आलेल्या तनिष्का मल्होत्रा या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू। यंदा पावसाळ्यात रायगडमधला हा 6वा बळी आहे। गोंदिया कोहमारा मार्गावर भरधाव शिवशाही बसची झाडाला धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली। या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू। कन्स्ट्रक्शनच्या उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्यानं अपघात झाला। आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात। सध्या महाराष्ट्राचं, खास करून मुंबईकरांचं